11 चेहरे बी उल्लेख केला. 11 आयोजक हे कोणी शेकाप पक्षातून आहे, कोणी BJP, कोणी राष्ट्रवादी, कोणी काँग्रेस, असे अनेक पक्षाचे लोक एकत्र आले आपल्या गावासाठी, पालेश्वरी मातेसाठी. आणि महाराष्ट्रातलं पहिलं आयोजन आहे जिथे संपूर्ण गावकरी वेगवेगळ्या पक्षाची राजकीय मंडळी आपल्या चपल्या राजकीय बाहेर काढून या व्यासपीठावर त्या आयोजकाची भूमिका निभवत आहेत. याच मॅच ऑन अंपायर क्वार्टर फायनल सुपर 6. चला सामन्याकडे जाऊया. थँक्यू. बंटी ऑन स्ट्राईक, बबल्या ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजीसाठी आलाय बोर्ले संघाचा गोलंदाज दर्शन पाटील. गेम इज ऑन. बिग फाईट. तोंडरे विरुद्ध बोर्ले. मॅच ऑन. कधी न संपणारी आवड म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. अक्षरशः टेनिस क्रिकेटने प्रेक्षकांना वेड लावून टाकले. प्रत्येक प्रेक्षक टेनिस क्रिकेटच्या मागे दिवाना झालाय, मस्ताना झालाय. या टेनिस क्रिकेटने सर्वांची झोप उडवली. तो प्रत्येकाला आवडणारा हा टेनिस बॉल क्रिकेट. मॅच ऑन. क्वार्टर फायनल. पहिला बॉल आउट स्विंगर. टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेरच्या दिशेकडे गेला. कलात्मक गोलंदाजी दर्शन पाटीलची. छोटा तीर गावकरी गंभीर. कमी वयाचा गोलंदाज. अंडर 90 मध्ये मला वाटतं कदाचित असू शकेल, इतकी चांगली गोलंदाजी करतो. आणि सध्या अंडर 90चे खेळाडू समोर एक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथला संघाचा सोन्या पावशे देखील तुम्ही पाहिला, तोही अंडर 90 आणि हा देखील अंडर 90चा दर्शन पाटील. संदेश पाटीलने खेळाडू घडवलेत बोर्ले संघामध्ये. बोला तयार. दिशाहीन बॉल खराब. लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप वेगाने गेला, जेवढा वेगाने टाकला होता. व्हाईट बॉल. चौकार. पंजा. तोंडरे क्रिकेट संघासाठी ते शुभेच्छा आलेले आहेत. श्रीनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच तोंडरे, महेश राघोशेठ पाटील तोंडरे आणि अतुल शेठ पाटील TTV बैलाचे मालक अतुल शेठ पाटील तोंडरे या त्रिवेणी संगमच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बोर्ले संघ 12th मॅन कंपल्सरी. तुमचा 12वा खेळाडू नाहीये. बोर्ले टीम लक्षात घ्या. मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा आहे. 12th मॅन कंपल्सरी असतो. तुमचा 12th मॅन अजून आला नाहीये. 5 वरती 0. रूल्स इज रूल्स. व्हाईट बॉल वरती चौकार. 5 धावा आल्या आतापर्यंत. 0 गडी बाद. आकाश पाटील आणि सुनीत पाटील. मॅच ऑन. गोलंदाजीला दर्शन पाटील सज्ज. पॉवर प्ले सध्या आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. बेगेट करायचा होता, मोठा फटका मारण्याचा मानस, परंतु ओव्हरपिच बॉलने बीट झाला. बंटी या बॉलवरती 0. तोंडरे संघ एक भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सुनीत, बंटी, त्यानंतर त्या सर्व खेळाडूंनी यावर्षी प्रेक्षकांची मनं जिंकली. तोंडरे संघाने अनेक स्पर्धा गाजवल्या. या नाईट रेसमध्ये या विभागामध्ये छाप सोडली. आदित्यसारखा गोलंदाज त्यांच्याकडे. साहिलला आपण पाहिलं, सूरज असेल, त्यानंतर रोशन असतील, सुनीत आणि बंटी. प्रीतम भन्नाट फॉर्म मध्ये. आणि त्यानंतर बोर्ले संघ कमी नाहीये, कारण बोर्ले संघाकडे चांबो आहे. क्लीन बॉल. अंडर 90चा जादूगर दर्शन पाटीलची जादू गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. सरपंच रामचंद्र दादा पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत कानपल्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर मदनदादा मते साहेब, आपण इथे उपस्थित आहात. आपलं स्वागत आहे. खूप चांगली बॉलिंग. पुन्हा यॉर्कर टाकलाय गोलंदाजाने. आज यॉर्कर चेंडूचा भडीमार पाहायला मिळाला गोलंदाजांकडून. मागच्या सामन्यामध्ये देखील हेच घडलं जेव्हा कानपोली नेरे संघाचा सामना होता. नेरे संघाचे गोलंदाज वारंवार यॉर्कर चेंडू टाकत होते आणि तिथे कानपोली संघाचे फलंदाज बाद होताना आपण पाहिले. काही डॉट चेंडू देखील पाहिले, परंतु धाव फलकावरती 6. 1 गडी बाद. पॉवर प्ले सुरू आहे. व्हाईट बॉलने फक्त चौकार आला. 5 धावा आल्या. त्यानंतर बॅटने धावा येत नाहीये. ही खंत असेल तोंडरे संघासाठी. बबल्या, सुनीत पाटील नामांकित फलंदाज, या गावचं भविष्य मागे ठेवलेले. दर्शन पाटील चमकलाय. रात में सितारे चमक गए.
आसमान के तारे आणि काय भन्नाट गोलंदाजी करतो रफ्तार का राजा अंडर 90चा गोलंदाज दर्शन पाटील. इथे कोणत्याही गोलंदाजने विकेट हॅट्रिक घेतली तर रुपेश पाटील यांच्याकडून 1000 बोरले संघाच्या गोलंदाजांना दिले जातील. शेवटचा बॉल 6 रन. सुपर गोलंदाजी, धावा येत नाहीये, कंजूसी गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल. कट केला बॉलला, गल्ली पॉइंटच्या मधून पाठवून दिलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. शेवटच्या बॉल वरती चांगला फटका, 4 रन. बेथेंबे पाणी पड. मागच्या वर्षाची आठवण आली फायनलची आम्हाला. मागच्या वर्षी पडला होता पाणी इथे. नदीची स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे थेंबे थेंबे पाणी. कारण असं म्हटलं जातं की प्रवीण की कुठं गुडूप झाली या बाई उसलणारी लाट. पाणी दांडातल खऱ्या अर्थाने रुंजू झुंजू पाट. गाणार ये हिरवं रान माय झालं लव कोणी देरे आभाला दे पाणी, देरे आभाला दे पाणी, एका कवीने म्हटलेलं आहे. तर इथे व्यासपीठावर सन्माननीय अंकित वर्मा यांचे बंधू मनीष वर्मा यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनीष आपलं मनपूर्वक स्वागत. गोल्डमॅन राज पाटील बोरले यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये, तर आदरणीय ज्ञानदेव शेठ पाटील बोरले यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. थँक्यू सो मच महागुरु. पहिल्या षटकादरम्यान धावसंख्या काहीशी थांबली होती, परंतु आता इथे रोशनाई प्रस्तावित केली जाते. येत्या क्षणी रोशनच्या बाडमधून हा धाकड षटकार. महाराष्ट्र पोलीस दलाची आपण धडकी पाहतो. अप्रतिम संगीताची मैफिल, डीजे सूरजच्या माध्यमातून जबराट कामगिरी, त्या दर्जाची जबराट कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतो. पहिल्या षटकादरम्यान एकूण धावा आपण बनताना पाहिल्या निश्चितच 10, आणि त्यानंतर द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटीलचे पहिले 2 चेंडू जिथे पहिला बॉल षटकार. आता येतोय सिंगल्स आणि तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधले. जनमान बोरले संघाच्या अगेन्स्ट राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे सुपर 6 मधील ही आपण लढत पाहतो. आणि ही लढत जिंकल्यानंतर अगदी पुढे जाण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहावं लागेल. टॉस बोरलेने जिंकला, पहिल्यांदा स्वीकार केलाय. गोलंदाजीचा फलंदाजी करतोय राधाकृष्ण तोंडरे. नवनवीन चेहरे या तोंडरे संघामध्ये पाहतो. रॉकेट फायर, हवाई हल्ले, धोबी पछाड फटकेबाजी, षटकार. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात. आणि सुनीत पाटील बबल्या म्हटलेला तर अनेक वेळा एकटा उडणारा हा फलंदाज आहे. अनेक वेळा त्याचे पंख आपण पाहिल्या आसमानामध्ये झेप घेताना. ज्यावेळी हा संघ संकटात सापडतो त्यावेळी या सीझनला सर्वाधिक धावा जर या गावातून कोणाच्या बॅटमधून आल्या असतील तर तो सुनीत पाटील. तोंडरे गाव, याच गावाने रायगडचा टायगर दिला टेनिस बॉल क्रिकेटला. रायगडचा ढाण्या वाघ दिला विश्वास पाटील आणि त्याचे सुपुत्र आदी पाटील. तोंडरे एक्सप्रेस देखील आपण पाहिले. 23 वरती 1. भन्नाट वेग आहे, रफ्तार का राजा, परंतु दिशा खराब आहे. प्रतीक पाटीलची व्हाईट बॉल पंचाने दर्शवलाय. तुम्ही पाहतात क्वार्टर फायनल, दुसरी क्वार्टर फायनल. पहिली क्वार्टर फायनल पेठाली संघाने जिंकली, तो टॉप 3 मध्ये गेलाय. दुसरी क्वार्टर फायनल सध्या सुरू आहे आणि कोण जाणार टॉप 3 मध्ये यानंतर देखील एक मोठी मॅच होणार. त्यामुळे आता शेवटचे 4 सामने बाकी आहेत. चौथा सामना फायनलचा असेल. सध्या पाहिलं तर 11:24 त्यामुळे 2 किंवा 2:30च्या आसपास मला वाटतं आजची स्पर्धा संपन्न होईल. बक्षीस समारंभ पाहिला तर 3:30च्या जवळपास आम्ही पोहोचू. आणि महागुरूंचा आवाज जर असेल तर ते इंटरव्ह्यू घेतले तर 4 पर्यंत जाऊ आज आपण. यॉर्कर बॉल पडलाय, परफेक्ट यॉर्कर, करा फिल्डिंग आणि बॉल सीमा पार, लॉंग स्टॉप कडे, नॉन स्टॉप स्ट्रेट हिट, चौकार, 4 रन.
अगदी रॉकेट सवारी पाहायला मिळते फलंदाजाकडून. आपल्या सांघिक कोठ्यानं जी काही जबाबदारी दिली आहे आणि ते पाहता अगदी उत्तमरित्या इथे खेळ पाहायला मिळतो. स्वतः संघनायक कॅप्टन कुलची भूमिका साकार करतो सुनीत पाटील. बबले आक्रमक झालाय. ऑन ड्राईव्ह अगदी मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव प्राप्त केली जाते. 2 धावा घ्यायच्या होत्या परंतु नकार राहिलाय बबल्याचा. आणि पाहता एक या धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतो. एका गटाच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. आजच्या रात्रीतील पहिला सामना वल्लभ संघाला परास्त करत जयनवान बोर्ले संघाचा पण डंका पाहिला. त्या लढतीमध्ये चांबो चमकला. संदेशने चांगला खेळ केला. या लढतीमध्ये कोण चमकणार, तोंडरे की बोर्ले, ही काहीशी चर्चा पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेट रसिक राजा इथे जॉईन होतो. त्यांचे मनपूर्वक स्वागत. तोंडरे संघ खेळतो तेव्हा विश्वजी पाटील सरांचा उल्लेख होतो. आणि त्यानंतर नुकताच ज्यांची आपण रिटायरमेंट पाहिली असे आमचे आदर्श संघनायक प्रमोददादा पाटील यांचे कौतुकास्पद कार्य. तरी ते या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी साहेब वौले आणि जनार्दन शेठ पाटील दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक आहेत. रोंजण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्पर्धेतून सांगता घेतात. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय भाई मात्रे कामोटे आणि आशुतोष शेलके आदई यांचं इथे आगमन होता झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असणार आहे बी गटातील खऱ्या अर्थाने सुपर 6 मध्ये दाखल झालेला संघ प्रियांश 11 रोशन साई स्पोर्ट इंद्रन क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंबिका किराणा स्टोर्स जितू 11 जानमा नेरे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर स्पर्धेसाठी युवा उद्योजक अंकित शेट वर्मा यांच्या वतीने 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. पालेबद्दूर ग्रामस्थांच्या वतीने अंकित वर्मा आपलं आणि मोनिश वर्मा आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि वळतो समालोचन कक्षमध्ये. 15च्या सरासरीने 30 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल बाकी. दर्जेदार फटका ऑन साइडला. ग्राउंड शॉट स्ट्रेट हिट. गॅप मध्ये पायाने अडवलाय. फुटबॉलचा वापर केलाय. परफेक्ट टायमिंग. स्टँडर्ड अप क्वालिटी फिल्डिंग. 2 धावा त्या खेळाडूने वाचवल्यात. काय फिल्डिंगचा दर्जा होता आणि काय गुणवत्ता होती. खूप चांगली फिल्डिंग. फक्त 2च धावा मिळतील. धाव फलकावरती 32. ऑपोजिट संघ बोर्ले संघ कमी नाहीये. पहिल्याच सामन्यामध्ये बोर्ले संघाने चांबोने 15 चेंडू 47 कुठल्या, संदेशने 24 कुठल्या, 2 फलंदाजाने 71 धावा मारल्या. त्यामुळे धावा पाहिजे तोंडरे संघाला, कारण या स्पर्धेचा उच्चांक बोर्ले संघाने गाठलाय. पहिल्याच सुपर 12 मध्ये बोर्ले संघात चांबो 47 धावा आणि 24 धावा संदेश. 2 फलंदाज ओपनिंगला आले. 71 वर पहिला विकेट बोर्ले संघाचा पडला. त्यामुळे तोंडरे संघाला हाणामारी करावीच लागेल. मला असं वाटतं 4 षटकामध्ये 50 किंवा 60-70 धावा इथे बदल्याच पाहिजेत. साहिल पाटील आलाय 32 वरती 1. मॅच ऑन. समोर आहे RP रोशन पाटील. बॉल तयार. थोडा मिस टायमिंग आहे परंतु मध्ये लागले आणि ऑन साइडला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून मच नीडेड 4 चौकार. क्या बात आहे. लढतीकडे प्रस्थान केले जाईल. चांगला फटका पाहिला रोशन पाटील. अंतिम चरणामध्ये चांगले फटके या फलंदाजाकडून येताना पाहायला मिळत आहेत. चोरगे सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या धावपुस्तकावरती रुजू होत असताना धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट एका गटाच्या मोबदल्यामध्ये राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे जाऊन पोहोचतोय अगदी 37 या धावसंख्येवरती. अतिवेगाचा हा चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय परंतु रोखलं जातं. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज साहिल पाटील. पहिला चेंडू 2, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर आपण पहिला चौकार व्हाईट बॉल आणि हा डॉट बॉल. 2 फलंदाज चर्चा सत्र साधतायत की येणाऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या पद्धतीने प्रवीण फटके खेळायचे आहेत, कारण सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल पाहायला मिळते. 37 धावा धावपुस्तकावरती. प्रहार केलाय. अगदी टार्गेट केलंय. या फलंदाजानं चांगले फटके सजवलेत परंतु अंतिम टप्प्यामध्ये चांगल्या फिल्डिंगची आखणी केली जाते.
दर्शन पाटील एक चांगलं सुदर्शित असा खेळ फिल्डिंगच्या माध्यमातून साध्य करतो, जिथे आपल्या सांघिक कोट्यासाठी त्यानं धावा वाचवल्या. 2 धावा येत आहेत. अगदी 5 चेंडू खेळल्या सुनीत. 15 धावा त्याच्या बाटमधून. रोशन पाटील 9 चेंडू 17. प्रतिस्पर्धी संघासाठी काहीसा खतरा आहे, परंतु रोखलंय. डॉट बॉल. 3 षटक समाप्त होत आहेत. अति वेगानं 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू, निर्धार चेंडूची समाप्ती आणि 3 षटकांच्या खेळीनंतर 1 गडी बाद. 39 टीम तोंडरे. चांगले डीजे सँडी डीजे सूरज चौधरी वलवली, सन्माननीय महेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे आणि धर्मराज पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी नाणेफेक इथे केली जाणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघ, नेरी क्रिकेट संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिंद्रण, या दोन्ही प्रियांशी 11 चिंद्रण, मनीष वर्मा 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. एका बाजूला आपण पाहतो प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण, अर्थात अक्षय मात्रे पिसारबे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला अंबिका किराणा स्टोअर्स जितू 11 जर्मन नेरे. चला नाणेफेक संपन्न होत आहे. सामना 4 षटकांचा आणि बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. नेरे डिसाईड करायचे आहे. डिसाईड, वेट अँड वॉच. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. महागुरु एक नवीन रेकॉर्ड त्याने क्रिएट केलं या स्पर्धेमध्ये, कारण महागुरूंना रानमेवा वालाच्या शेंगा प्रचंड आवडतात आणि तब्बल 7 किलो वालाच्या शेंगा 7 रात्रीमध्ये त्यांनी खाल्ल्यात. हा देखील रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा. आज लपून ठेवल्या वालाच्या शेंगा. महागुरूंना प्रचंड आवडतात. लोक आम्हाला प्रश्न करतात की तुमच्या महागुरूंचा आवाज एवढा दमदार का आहे. ते सहज बोलतात. याचं कारण आहे की वालाच्या शेंगा, त्यांना वालाच्या शेंगा आवडतात. ती एनर्जी त्यांची, त्यांचा प्रोटीन आहे तो. याच पाहुण्याचा सन्मान होतो आमचे आयोजकाच्या माध्यमातून. प्रशांत पवार, महेश पवार, जितेश दादा, निलेश आणि सरपंच निखिल तांडेल. सहज मारला हा फटका. फक्त टायमिंग, दिशा दिली. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बबल्या ठोकतोय षटकार. स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. कारण संत वचनाप्रमाणे की निश्चित स्वरूपात एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावे, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. संत वचनाप्रमाणे ये खऱ्या अर्थाने सर्व व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावर पाहतो. मदनदादा मते विद्यमान सरपंच कानपोली यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सुनीत पाटील 6 बॉलमध्ये 21 वरती खेळतो. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या याच्या बॅटिंगसाठी. 6 बॉल 21. क्वार्टर फायनलमध्ये चांगली बॅटिंग मानली जाईल आतापर्यंत. 46 वरती 1. कारण मी उल्लेख केला की ज्या बोर्ले संघाने पहिल्याच सामन्यामध्ये 2 फलंदाजाने 47 आणि 24 71 मारल्या, 71 वर त्यांचा पहिला विकेट गेला. तो सामना देखील 4 षटकांचा होता. त्यामुळे जास्त मेहनत करावीच लागेल तोंडरे संघाला. क्वार्टर फायनल नंबर 2 पेठाली गेल्या टॉप 3 मध्ये. टॉप 3 मध्ये आता कोण जाणार. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. पंच दर्शवतात की हा बॉल 0 डॉट आहे. मागील गोलंदाज देखील आपण अंडर 90 पाहिला, परंतु हा अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत धावा आहे 46. 4 चेंडूचा खेळ बाकी. तोंडरे संघ सुपर 6 मध्ये आपण पाहिला जाताना खूप चांगला खेळ त्याने केला. आणि तोंडरे गावामध्ये आपण साई चषक पाहिला रोशन मच्छिंद्र पाटील यांच्या माध्यमातून. लकी ड्रॉ मध्ये बाईक सलग 2 वेळेला एका महिलाने ती बाईक पटकावली लकी ड्रॉ मध्ये. काय जबरदस्त खेळ राहिला साई चषकाचा. सुंदर आयोजन होतं. मच्छिंद्र पाटील परी 11चे ते संघ मालक आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर सध्याची नाईट स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय हरीशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत. परफेक्ट टायमिंग, टॅलेंटेड शॉट, शॉट ऑफ द नाईट, लांब लचक फटका, रोमहर्षक षटकार.
अगदी रिक्षावाल्यांसाठी आपण संगीत पाहतो. भूषण पाटील विरोधात हे आपण फटके पाहू शकता. अगदी 2 षटकारांचा साज राहिला आणि हे पाहता सुनीतनं एक वेगळं गणित आखले. अलीकडे जर पाहिलं तर तो काहीसा शांत होता, आता आक्रमकतेने धावा येत आहेत. अगदी सन्मानजनक धावसंख्येच्या पुढे अगदी ही धावसंख्या सरसावली जाते. 1 गडी बाद 52 धावा. स्लॉगरचं षटक जारी आहे. अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना धावा अविरतपणे बरसत आहेत. ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस धो धो बरसावा त्या पद्धतीने धावा या सध्याच्या घडीला बरसताना पाहायला मिळत आहेत. चेंडूची मॅच बॉलला खूप महत्व असतो. मॅच बॉल अजूनपर्यंत इन होत नाहीये. मॅच बॉलची सुनीत पाटील इथे वाट पाहतो. जो चेंडू बाहेर गेला, परंतु त्याने हा षटकार भरपूर लांब मारलाय. मला असं वाटतं की षटकार 65 मीटरवरती आहेत, परंतु त्याने 105 मीटरवरती बॉल मारलाय. त्यामुळे तिथे प्रेक्षक आता मला पाहायला मिळत नाही, त्यामुळे तो चेंडू येणं थोडं कठीण आहे. 52 वरती 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 नंबरची जर्सी बबल्या हे नाव त्याच्या टी शर्टवरती. आपण ही टी शर्ट कानपुले संघाची देखील पाहिली, या रंगाची, आणि तोंडरे संघ देखील त्या रंगाचे टी शर्ट परिधान करून खेळण्यासाठी आलाय. 8 बॉल 27 स्पीडअप करायचं आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. मॅच बॉल खूप महत्त्वाचा असतो, कारण मॅच बॉल रोशन युजेबल बॉल असतो. नवीन चेंडू षटकार मारणं थोडं कठीण असतं, परंतु मॅच बॉल यूज असल्यामुळे सातत्याने तुम्ही त्याच्यावर मोठे फटके मारू शकता. सुनीत पाटीलला एक चांगला चेंडू हवा इथे. चला लास्ट 3 बॉल क्वार्टर फायनल. शेवटचा शतक गोलंदाज आहे भूषण पाटील. 52 1 गडी बाद तोंडरे. मॅच बॉल आलाय. क्या बात आहे. अरे टाळ्या वाजल्या डगआउट मध्ये. त्या मॅच बॉलला महत्व असतं मित्रांनो, कारण नवीन चेंडू बाहेर षटकार मारणं एवढं सोपं नाहीये. नवीन चेंडूला ग्रीप नसते, परंतु जुना चेंडू जो असतो त्याला एक वेगळं महत्व असतं. चला त्याने तो बॉल रिजेक्ट केलाय मॅच बॉलला, आणि नवीन बॉलने खेळणार. आता 3 चेंडू बाकी. या संपायर स्पीडअप करायचं प्लीज. फायनल आहे, शेवटची रात्र. 52 वरती 1 बॉल तयार. मॅच ऑन. दिशाहीन बॉल आहे, वाईट बॉल. प्रेशर थोडंसं जाणवलं बॉलर वरती, परंतु दुसरं सत्र मजा येणार. चांबा उतरणार संदेश पाटील सोबत. ते दोघेही कमी नाहीयेत रोशन. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल. दोन्ही संघाच्या जर्सी मला भरपूर चांगल्या कूल पाहायला मिळतात. आकर्षक कलर आहे दोघांचा देखील. 53 लास्ट 3 बॉल. बॉल तयार. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो. चांबो, आता ज्याचा उल्लेख केला मी, हा घातक फलंदाज आहे, आणि दुसऱ्या सत्रामध्ये चांबो ची बॅटिंग पाहायला मिळेल. चांबो याच्या माध्यमातून पकडलेला दर्जेदार झेल डीप मिड विकेटला. एक दमदार फिल्डिंग पाहायला मिळते. जसा खेळाडू सुनीत बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू पुढे येतो, आदी विश्वास पाटील याची ती वर्णी लागते. आणि या फलंदाजाकडून सुद्धा आशा आकांक्षा असतील, परंतु गोलंदाजानं कमाल केलं. भूषण पाटील अंतिम टप्प्यामध्ये एक चांगलं कार्य भूषवतो, आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 5 पंचतारांकित लढतीचा आगाज. ओहो, पाकपुडला जाता फटका केला. ऑन ड्राईव्ह केले. नो बॉल. इट्स नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा आपण नो बॉल पाहतो. चांबोनं चेंडूला जज केले, परंतु 1+1 2 रन्स इथे ऍड होतील. स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. रोशन पाटील या खेळाडूकडे आपण ही स्ट्राईक पाहतो. अगदी उत्तमरित्या चेंडूंची आपण अवेलना पाहिली भूषण पाटीलच्या माध्यमातून, परंतु ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून प्रवीण आपण नो बॉल पाहतो. फ्रीटचा चेंडू आहे, आणि समोर रोशन पाटील ज्याच्याही बॅटमधून आपण 1 षटकार 1 चौकार 1 गणित पाहिलं. 10 चेंडू 17 धावा रोशनच्या बॅटमधून येताना पाहिल्या. अलीकडे पाहिला नो बॉल. आता पाहिला मिळतो व्हाईट बॉल. काहीशा आपण टाल्यांचा गजर पाहतो. खेळाडू कक्षामध्ये एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न, आणि प्रमोद पाटील अगदी खेळाडू कक्षामध्ये शाबूत आहे. एक मॅन्टॉरची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दशरथ पाटील सरांनी एक वेगळं नाव दिलं होतं त्यांना साई चषकामध्ये. हो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय फ्रीटच्या बॉलवरती. एक चांगला हिट, दमदार 6.
एका चेंडूवरती 9 धावा आल्यात. एका चेंडूवरती 6 येतात, परंतु या बॉलरने 9 दिल्या. हा टर्निंग पॉइंट होता आणि 2 बॉल मध्ये 15 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. व्हॉट अ मॅच. बॉल सीमा पार, षटकार, टाळ्यांचा वर्षाव. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 2 बॉल 15 आणि या आठवण राहतील बोरले संघाला. तर थँक्यू डीजे. पा इथे टार्गेट सांगितलं जाईल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं पा, अंतिम जो षटकार पाहिला सुनीत पाटील पाहतच राहिला. त्या दर्जाचा त्या दमाचा फटका होता रोशन पाटीलच्या बाटमधून. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये हा फटका पाहिला. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना पाहिल्या. एकूण धावा 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावसंख्येची आवश्यकता आहे. संदेश पाटील चांबो यांच्या सेनेला अर्थात जनमान बोरलेला. तरी ती सन्माननीय अतुल शेठ पाटील तोंडरे, पीयू आशिष शेठ पाटील तोंडरे पनवेल यांचा टिटवी 5578 आणि सुंदर आज झालेला महाराष्ट्र केसरी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला. अतुल शेठ पाटील यांच्या वतीने खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अतुल दादा आपल्या ट्रिपल हिंद केसरी टिटवी बैल 5578 आणि सुंदर यांचं मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करत आहोत. स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने योगेश मडबी असतील, आमचे समालोचक मित्र भारतदादा मात्रे नागझरी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान करू. श्रीनाथदादा पाटील तोंडरे माजी उपसरपंच आज बोरले संघ खेळतो आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृताताई या बोरल्या गावच्या माहेरवासी आहेत. स्वागत आहे तुमचं. या इथे रामचंद्र दादा आणि त्याचबरोबर मदन दादा पाटील यांचा सन्मानित केलं जाईल. मदन दादा मते प्रथमतः आपण पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उपसरपंच रामचंद्र दादा पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. दिलीप दादा या आपण. दिलीप पाटील आमचे मित्र कैलाश पाटील यांचे बंधू इथे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, कानफुली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रामचंद्रदादा पाटील साहेबांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक आणि पालेश्वरी क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमचे ऑर्गनायझर सन्माननीय प्रशांतदादा पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने यथोचित इथे सन्मान केला जात आहे. हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होत आहे आपल्या दातृत्वाचा. कारण या दोन्ही व्यक्तिमत्वाने स्पर्धेसाठी 5-5 हजार रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केलेलं आहे. यानंतरचा सन्मान असेल कानफुली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदनदादा मते यांचा सन्मानित केला जाईल. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला, या उक्तीप्रमाणे नेहमी एक शांत स्वभाव म्हणून परिचित असणारे आदरणीय श्री मदनदादा मते विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कानफुली यांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सरपंच आमचे मित्र निखिलदादा तांडेल यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. दिलीप पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. दिलीप पाटील सुधीर पाटील यांचे बंधू आहेत. खास करून निश्चित स्वरूपात ते जिथे जिथे कानफुली क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो त्या स्पर्धेमध्ये नेहमी त्यांची उपस्थिती आपण पाहत असतो. आणि अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान पालेश्वरी मित्रमंडळाचे आमचे प्रतिनिधी निलेश उलवेकर आणि यमराजदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा गौरव केला जात आहे. तर अमोलदादा पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष पडगे, मनपूर्वक तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. सागर म्हात्रे इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या वतीने ते 200 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आलेलं आहे समालोचन ग्रुपसाठी. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुपर 6ची दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका साईडला जय हनुमान बोरले आणि त्याला फाईट करत असताना राधाकृष्ण तोंडरे,
या दोन संघांदरम्यान ही लढत असेल. सेकंद 17 मध्ये लक्ष्य पार करायचा. 69 धाबेचा प्रवास. पंचाचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल उडवलाय. लो पुट्टास बॉल. पनिशमेंट दिली. फलंदाज प्रफुल्ल पाडीच्या बॅट मधून पहिला तडाखा. पहिल्याच बॉलवरती हा षटकार. विस्फोटक खेळ साकारता मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील चांबा. लक्ष्य प्रवास 69 धाबेचा प्रवास करायचा आणि तो लक्ष्य मनामध्ये सेट करून तशा रीतीनं फाईट सध्या प्रफुल्ल पाटील करता. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. संघाचा ना वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आदिनाथ पाटील. वेगवान बॉल पाकाप देतोय. अगदी चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. वेग भरपूर होता. जिथे फलंदाज प्रफुल्ल पाटीलला शांत ठेवलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 6 या आकड्यावरती. आमचे मित्र नितीन पाटील तोंडरे या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील तोंडरे टीमसाठी शुभेच्छा. नितीन पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. हा प्रॅकर होता. दिशा दिली. पटका चांगला. अगदी फाईन रिचा मध्ये चेंडू निघून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार. आक्रमण केलं जातं फलंदाज प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून. एक षटकार एक चौकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले संघ. प्रफुल्ल पाटीलला शेवटपर्यंत खेळ साकारावा लागेल. 24 मध्ये 69 धावेचा प्रवास जर सुखरूपपणे करायचा असेल ना तर प्रफुल्ल पाटीलला शेवटपर्यंत चांगला खेळ साकारावा लागेल. आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन फायर करत असताना मॅच मध्ये प्रफुल्ल पाटीलला पता. गोलंदाज तयार आदिनाथ पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न सर्व लावडा पीस झाली. यस फलंदाज LBW चा शिकारा. बिग धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला फलंदाज बाद. भारत माता की जय. बोला जय श्रीराम. पा काय गोलंदाजी. काय बॅकअप दिला ओव्हर मध्ये. पहिला बॉल षटकार. सेकंड बॉल डॉट. तिसरा बॉल चौकार आणि चौथ्या बॉल वरती अखेरकार विकेट घेतली आदिनाथ पाटीलला. ज्या विकेटची गरज होती राधाकृष्ण तोंडरे टीमला 30 विकेट मैदानातून बाहेर गेली. प्रफुल्ल पाटील मैदानातून बाहेर गेल्यानं पहिला धक्का. बॅटिंग करत असताना सध्या जय हनुमान बोरले टीमला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करता. सुरुवात चांगली मिळाली मात्र लगेच त्याचा पलटवार देखील आदिनाथ पाटीलने दिला. एक चांगला गोलंदाज आहे. अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि याच मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सध्या विश्वाजी पाटील यांचा सुपुत्र आदिनाथ पाटील. 4 मध्ये 10 खर्च. एक धक्का दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. मॅच 4 षटकांचे 24 मध्ये 69 धावेचा प्रवास करायचा. गोलंदाज तयार. अगदी चढ मध्ये गोलंदाजी. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. लाऊड अपील देखील तेवढीच चांगली लेंथ लाईन गोलंदाजी पाहायला मिळतं. आदिनाथ पाटील अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी ताकदवर गोलंदाजी तुम्हाला आदिनाथ पाटीलचे पाहायला मिळतं. आणि हा डॉट चेंडू आलाय. आमचे मित्र कैलास केनेकर डोंगराचा पाडा यांच्याकडून देखील तोंडरे टीम साठी शुभेच्छा. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. अंतिम बॉल फुलटॉस. पनिशमेंट दिली. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक टप्पा बाउन्स. ओव्हर 4 धाब्यांसाठी चौकार घेतला. हाईट फॅक्टर साठी ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स
तर इथे चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री एकनाथ नामदेव पाटील यांचे सुपुत्र विक्रम पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत माणिक पाटील चिंद्रण आणि तुषार पाटील चिंद्रण या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. फेर डिलिव्हरी. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 14 या गडावरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले संघ लक्ष मोठ्या प्रवास मोठे करायचा त्याच्यामुळे प्रफुल्ल पाडीची विकेट आता मैदानातून बाहेर गेल्या. जबाबदारी खेळ साकारावा लागेल फलंदाज संदेश पाटीलला. टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये गोलंदाज सगळ्या प्रतीक पाटील. सेकंड षटक पहिला बॉल लावडा पीच झाली आणि इथे मात्र LBW चा हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना बोरले टीमला 2 महत्वाचे फलंदाज मैदानातून बाहेर प्रेशर निर्माण केला दबाव टाकला सध्या राधाकृष्ण तोंडे टीमला. बघा आमचे डीजे रायगड जिल्ह्यातील बेस्ट डीजे ऑपरेटर आपण पाहतो सूरज चौधरी आपल्यासाठी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष हेमंतदादा मात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सूरज चौधरी प्रथम 5 दिवस ज्यांनी साऊंड सिस्टीमचं योगदान दिलं. आज साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून चिंद्रंगावची ओळख रोशन कडू क्रिकेटचा आनंद घेतात. रोशन स्वागत आहे आपलं. आपण एकनाथ पाटील विद्यमान सरपंच चिंद्रण यांचे सुपुत्र विक्रम पाटील क्रिकेटचा इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. तुषार पाटील आणि माणिक पाटील या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची नरेश लॉंग लेगला निघून चाललाय. 4 धाबा चौकार फलंदाज देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. अगदी प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत आपण डीजे संडेच्या माध्यमातून ऐकतो त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 18 या आकड्यावरती. संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना बोरले टीमला तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देईल. सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज देवेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. सलग 2 बॉल 2 चौकार. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला डबल दुरी. 22 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले संघ प्रफुल्ल पाटील मैदानातून बाहेर गेला. संदेश पाटीलची विकेट देखील मैदानातून बाहेर गेल्या. तरी देखील संघर्ष जारी ठेवला मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र पाटीलनं टीमची जबाबदारी घेतल्या. 2 चौकारानंतर हवाई आला हवाई रॅकेट जिथे तडाखा 6 धावा षटकार. देवेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे यांचं आगमन झालेलं आहे. या आपण इथे व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. आता आपण संगीत ऐकलं बैलगाडा शर्यत. जर आपण विचार केला ना मंगेश, आज महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चित स्वरूपात ट्रिपल हिंद केसरी म्हणून ओळखणारे
सन्मान्य टीटीव्ही बैल आणि त्याचबरोबर सुंदर यांना आज खऱ्या अर्थाने एक खूप मोठी शर्यत तिचं विजेता होण्याचं सौभाग्य सुद्धा खऱ्या अर्थाने प्राप्त झालं. अतुल शेठ पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू, कारण त्यांचं खूप मोठं योगदान असतं त्याकरिता. षटकराला 7 धाब्यांना संघाची धाव संख्या पाहिली तर 28 या आकड्यावरती जय हनुमान बोरले. ओ ट्रिपल अचित यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद देवेंद्र पाटील धक्का तिसरा. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला. ब्रह्मास्त्राचा वापर केला गोलंदाज प्रतीक पाटीलला आणि अखेरकार फलंदाज देवेंद्र पाटील मैदानातून बाहेर. तिसरा धक्का लागलाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र मॅच मध्ये पलटवार करतोय सध्या बोरले संघ. समीकरण पाहिलं ना, येणारे 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 41 धाबेचा प्रवास अद्यापिक मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला 3 विकेट जरूर गमवल्यात तरी देखील संघर्ष करायचा आणि ते दाखवा लागेल फलंदाज ऋतिक पाटील आणि भूषण पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पाटील इज नॉट जस्ट पाटील बिग ब्रँड आणि तो दाखवा लागेल दोन्ही टीमला. समोर फलंदाज पाहिलं ऋतिक पाटील 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज तर या पुन्हा एकदा प्रतीक पाटील. फुलटास बॉल होता, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत बबल्या, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी तुत्तुमय केला, मात्र एकच धाब्यानं समाधान. ऑन स्क्रीन पुन्हा एकदा पाहिलं जाईल की फलंदाज सेफ ऑफिस क्रीजवरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत दिला जाईल. सन्माननीय स्पर्धेकरता चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील चिंद्रन सरपंच साहेबांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेकरता 2001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय सरपंच श्री एकनाथ नामदेव पाटील साहेब आपलं आम्ही मनपूर्वक इथे पालेश्वरी कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. येस, नॉट आउट. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 29 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 12 बॉल आणि 40 धाब्यांची गरज हवाई फायर मॅच मध्ये करावा लागेल. 20च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील आता इथून पुढे बोरले टीमला. भूषण पाटील ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. दोन्ही फलंदाजांना आक्रमणानं आक्रमण हे केलं तरच आज सामना जिंकू शकतोय जय हनुमान बोरले संघ. तिसरा ट्रम्प कार्ड, तिसरा गोलंदाज राधाकृष्ण तोंडरे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्यावरती विश्वास ठेवला सध्या तोंडरे टीमला. 12 मध्ये 40 गोलंदाज तयार. पहिला बॉल हा ट्रॅकर होता, लाईन अगदी चांगली आणि इथे मात्र पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. चेंडू अगदी गुडला स्पॉटवरून टेक ऑफ केला, उचली भरपूर चांगली प्राप्त झाली, त्याचा बेनाफिट मिळाला गोलंदाज साहिल पाटीलला आणि हा पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. समीकरण बदलला. 11 बॉल 40. जसजसे डॉट चेंडू येतील तर तसा प्रेशर हा क्रिएट केला जाईल बॅटिंग करत असताना बोरले संघावरती. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती धाव बनवावी लागेल आणि त्या इर्षेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सध्या बोरले टीमला करावी लागेल. 11 बॉल 40 गोलंदाज तयार साहिल पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न ट्रॅकर होता, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडू काल्यात पकडला, झेल संपला. फलंदाज ऋतिक पाटीलचा खेळ धक्का लागला. 4था बॅटिंग करत असताना जय हनुमान बोरले टीमला. शालत तरी ती बघा तोंडरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट गोलंदाजाने जर प्राप्त केलं, अर्थात विकेट हॅट्रिकसाठी शिवसेना शाखा प्रमुख तोंडरे महेंद्र पाटील यांच्या वतीने
3,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल 40 धावांची गरज. मॅच पण थोडासा दूर चालला. बॅटिंग करत असताना बोरले संघ मोठ्या फटक्यात जर आले नाही तर मॅच गमावेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट मिड विकेटला केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्स कव्हरीला आणि उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. येणारे 9-39 धावा. हा समीकरण उरलाय सध्या. बॅटिंग करत असताना बोर्ले टीम समोर फलंदाज भूषण पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती. आता इथे प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. सामना जिंकायचा असेल तर इथून हवा याला चढवावं लागेल. तोच प्रयत्न जारी ठेवलाय. काउंटर अटॅक जारी आहे. फलंदाज लय बारी. फलंदाज भूषण पाटीलच्या पाठमधून आलाय हा षटकार. या हर परिंदा मगर जो फिर से उड़ सका ना वही जिंदा. आत्मविश्वासानं खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज भूषण पाटील. 3 मध्ये 10 धाब्यांचे योगदान दिला. आता 8 मध्ये 33 धाब्यांची गरज सध्या बॅटिंग करत असताना. जय हनुमान बोले टीमला. येणारा प्रत्येक मोठा फटका विजयाकडे वाटचाल करेल. एखादा डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल. बॅटिंग करत असताना बोरले संघावरती गोलंदाज या साहिल पाटील. 4 मध्ये 7 1 विकेट घेतल्या. गोलंदाज या पुढचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू मॅच मध्ये कर्दनकर राहतील. बॅटिंग करत असताना बोरले टीम साठी समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल 33 धावांची गरज. समोर भूषण पाटील एक विस्फोटक खेळाडू. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज या साहिल पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेट ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मिड ऑन मध्ये उचलती फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 37-37. येणारे 6 बॉल 32. येणारे आता 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये 32 धावांची. थोडासा मॅच पासून दूर गेला बोरले संघ. विकेट गमावलं 4. प्रफुल्ल पाटील वरती विश्वास होता. 10 धावांचे योगदान दिलं. त्याची विकेट गेली. संदेश पाटीलची विकेट स्वस्त्यामध्ये बाहेर गेली आणि त्याच्या कारणाचा दबाव निर्माण केला. गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडे टीमला दबावाला खरं तर मात देता आलं नाही. या बॅटिंग करत असताना बोरले टीमला आणि त्याच्या कारणाचा संघ बॅकफुटवरती. 6 बॉल 32 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. 4था ट्रम्प कार्ड. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी अगदी दमदार केले पहिल्या पूर्वार्धामध्ये. तोच फलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सुनीत पाटील उर्फ बबल्या हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पहिला भूषण पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. येणारे 6 बॉल 32 धावांची गरज. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केला. फटका चांगला. ऑफ साइडला हा बॉल लॉक केलाय 6 धाब्यांसाठी. हा पहिला षटकार. पहिला बॉल वरती स्वागत केला गोलंदाज सुनीत पाटील बबल्याचा 6 धाब्यानं. डीजे सँडीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 43 या आकड्यावरती. समीकरण पाहिला. येणारे 5 बॉल 26 धावा. भूषण पाटील हा फलंदाज. पुलटॉस बॉल. पनिशमेंट दिली. सलग बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळतं. सलग दुसरा षटकार ऑन स्क्रीन पाहिलं देखील जाईल. हाईट फॅक्टर साठी हा रिपर घेतला. मुरबीच्या अड्ड्यात
चला नो बॉल असेल. या अतिरिक्त 7 धावा लक फॅक्टर सध्या बॅटिंग करत असताना बोरले टीम साठी आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल फलकावरती दाबा पाहिला 50 या आकड्यावरती. लक्ष होतं 69 धाब्यांचं. आता येणारे 5 बॉल 19 धावेची गरज आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसला में उडान होती है. आत्मविश्वासानं खेळ साकारत्या मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बोरले. समीकरण 5 बॉल 19. गोलंदाज या सुनीत पाली बबल्या प्रीटचा बॉल आहे. समरभूषण हा प्रॅकर पूल केलाय. फुल सक्सेसफुल. सलगचा हा तिसरा षटकार फलंदाज भूषण पाडीच्या बॅटमधून. संघ धोका बिंदास ठोका. ठोकल्या तर जिंकल्या. जर भूषण पाटीलला हा सामना जिंकला तर रुपेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. प्रेशर आता मॅच मध्ये पाहायला मिळतं. येणारे 4 बॉल 3 धाब्यांची गरज आहे. माफ करा 13 धाब्यांची गरज आहे. 4 बॉल 13चं समीकरण. काय मॅच आहे. 6 मध्ये करायच्या होत्या तब्बल 32 धाबा आणि तिथून सामना खेचून घेतलाय. मागील 3 बॉल 3 षटकार तब्बल 2 बॉल वरती आपण पाहिलं तर 19 धाबा खर्च केला गोलंदाज सुनीत पाटीलला. येणारे 4 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी चांगली करावी लागेल सुनीत पाटीलला. मागील 3 गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला. मात्र या शेवटच्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करता भूषण पाटीलनं आत्मविश्वासाने केस साकारला आणि तेवढीच चांगली फलंदाजी सध्या भूषण पाटीलची मॅच मध्ये पाहायला मिळतं. येणारे 4 बॉल 13. कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुनीत पाटील बाबल्या. अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी केली. इथून थोडासा पॅकअप द्यावा लागेल ओव्हर मध्ये. समोर भूषण पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. चढ मध्ये हा बॉल डिलिव्हर केला. ऑफ साईडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग द बिटवीन. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती. आता येणारे 3 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. रक हौसला मंजर भी आएगा. पैसे के 5 चक्कर समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय सामना. पहिला पूर्वार्धात दमदार बॅटिंग केली राधाकृष्ण तोंडे टीमना आणि सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर दिला हनुमान बोरले टीमना. भूषण पाडीचं कौतुक करायला अगदी दमदार केल. मैदानाच्या आतमध्ये आपण अगदी आपण पाहतोय एक बॉल फार महत्वाचा आहे. सर्दी खोकला गायब. काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. क्या बात आहे. येणारे 3 बॉल 11. समर भूषण पाटील 9 मध्ये 31. गोलंदाज तयार. 9 बॉल मध्ये 31 धाब्यांची उपयुक्त केली. साकारल्या. रिदम थोडासा पुन्हा एकदा सेट होतील. येणारे 3 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. काय मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे बोरले टीम लक्ष द्या. 3 बॉल मध्ये काही करून तुम्हाला 11 धाबा बनवावे लागतील. गोलंदाज तयार. सुनीत पाटील बाबल्या. समभूषण प्रहार केलाय. पटका बसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला डाऊन द फिल्डर पकडला. झेल संपलाय. भूषण पाडीचा खेळ. मॅच मध्ये पलटवार केलाय राधाकृष्ण तोंडे टीमना. यावेळी देखील केला. आता मात्र कार्यक्रम रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. श्याम बघा सामना संपल्यानंतर मात्र इथे टी शर्ट वगैरे असा गैरवर्तणूक प्रकार या स्पर्धेमध्ये होणार नाही. कारण अनेक खेळाडू आता शिकलेले आहेत. जल्लोष करू शकता परंतु प्रेक्षकांना मात्र आतमध्ये जाण्याची मुभा इथे देण्यात आलेली नाहीये. सामना संपल्यानंतर एकमेकांना हस्तनंदन करा. दोन्ही खेळ संघातील एका बाजूला जय हनुमान बोरले त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. दोन्ही संघाने अतिशय दमदार परफॉर्मन्स इथे केलेला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला 2 बॉल 11 धाब्यांची गरज. फास्ट केला.
2 बॉल 11 भूषण पाटीलला चांगलं खेळ साकारलं, त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली, थोडासा दबाव आलाय. 2 बॉल 11 अजूनही सामना बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका शेवटच्या बॉल मध्ये सामना रोमांच पाहायला मिळेल. एखादा निर्धाव चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे संघ सुनीत पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. समोर नवीन फलंदाज सिद्धांत तांडेल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 बॉल 11 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. समोर बोर्ले टीम. पुढचा बॉल प्रार केला. ओ सुपर सुपर सेब उपर टुपर आला तडाका. ते आ देखे जरा किसमें कितना दम. मॅच मध्ये दमखम पाहायला मिळतं. सामना रोमांच आहे. हा फटक्यानं सामन्यामध्ये जीवित ठेवला. सध्या जय हनुमान बोले टीमला एका फटक्यानं आता टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडलाय. राधाकृष्ण तोंडे टीम साठी 1 बॉल 5 धाब्याची गरज. आल्याला फलंदाज सिद्धांत तांडेच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला, जिथे सामन्यामध्ये आता अद्यापिक सध्या सामना बॅलन्स पाहायला मिळेल. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे बोर्ले टीम लक्ष असू द्या. 5 धावा तुम्हाला 1 बॉल मध्ये बनवायला लागतील. चला 5 केला तोंडरे संघ. मॅच इम्पॉर्टंट अमाने टाऊक मात्र सर्व सामने देखील आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्यात. आज स्पर्धेची अंतिम रात्र, त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडंसं आपण 5 केला. 1 बॉल 5 धावा. प्रेशर आलाय गोलंदाज सुनीत पाटील बाबल्यावरती. ज्या बाबल्यांना पहिला पूर्वार्धामध्ये दमदार खेळ साकारला आणि त्याच बाबल्यावरती आता प्रत्याला चालवलाय. सामना आवडला सध्या एकदा जोरदार आल्या. 1 बॉल 5 धाब्याची गरज. गोलंदाज या सुनीत पाटील समोर. सिद्धांत तांडेला फलंदाज इन ऍक्शन मध्ये. काय मॅच आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळता. दोन्ही संघाने इम्प्रेस केला. आता 1 बॉल मध्ये कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. समोर एक ताकद खेळाडू सिद्धांत तांडेल. गेम ऑन. 1 बॉल 5 धावा. चला 5 केला. 1 बॉल 5. गोलंदाज तयार. सुनीत पाटील टीमचा सर्वाधिक चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर तेवढा ताकद खेळाडू सिद्धांत तांडेल. 1 बॉल 5. गोलंदाज तयार. बाबल्या ओ प्रहार केलाय. सामना जिंकलाय. अभिनंदन टीम राधाकृष्ण तोंडरे टॉक डीजे. त्यांनी मंगेश पाटील. मित्रांनो काय लढत झाली. एका बाजूला जय हनुमान बोरले संघ खऱ्या अर्थाने हरला, परंतु वाघासारखा लढला खऱ्या अर्थाने. आणि निश्चित सुरुवात बोरले क्रिकेट संघ तुमचं अभिनंदन. आणि खास करून राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे तुमचं मनपूर्वक अभिनंदन. सुपर 3 मध्ये उपांत्य फेरीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही दाखल झालेला आहात. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जय हनुमान बोरले इम्रादादा बोरले क्रिकेट संघ पराभूत झाला, हरला, परंतु